लहान मुलांना जेव्हा सर्दी होते तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये आणि कानामध्ये इन्फेक्शन होऊ शकते। तर या सर्दीवरती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले खास उपाय, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी करुणाज ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी स्वस्त, मस्त आणि जबरदस्त असा उपाय आहे लहान मुलांचा सर्दी खोकला यावरती एक रामबाण उपाय आहे। तोच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कारण या चॅनलवरती मी माझे स्किन केअर रुटीन, हेअर केअर रुटीन आणि बरेचसे घरगुती उपाय त्याचबरोबर डेली ब्लॉग शेअर करत असते। तर आता करूया आजच्या उपायाला सुरुवात। तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे तुळशीची 10-15 पानं। तर तुळस ही आपल्या सर्वांनाच माहिती आहे की किती उपयुक्त आहे, याचा आपण आधीपासूनच वापर करत आलो आहे। तर याच तुळशीच्या पानाचा उपयोग आपण आज करणार आहोत। तर इथे बघा, मी तुळशीची 10-15 पानं घेतलेली आहे। पानांवरती धूळ बसलेली असते, त्यामुळे पानंही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। तर इथे मी पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि यामध्ये थोडं पाणी, म्हणजे ओलसर पानं होतील इतकंच आपल्याला थोडं पाणी घ्यायचं आहे। तर यामध्ये मी थोडं पाणी घेतलेलं आहे आणि हातावरती हे पानं पूर्ण बारीक करून त्या पानांचा आपल्याला जो आहे तो रस काढायचा आहे। तर इथे एका वाटीमध्ये मी तुळशीच्या पानाचा रस आहे तो काढून घेतलेला आहे। 8 ते 10 थेंब इथे मी तुळशीच्या पानाचा रस काढलेला आहे आणि आता यामध्ये घालणार आहे अद्रक। तर त्यासाठी एक छोटा अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे, तो किसणीवरती छान किसून घ्या, म्हणजे त्याचा रस जो आहे तो आपोआप निघेल। तर इथे बघा, मी एक अद्रक किसणीची छोटी असते आपल्याकडे, त्या अद्रक किसणीवर मी हा अद्रक किसून घेतलेला आहे आणि त्याचं 2-4 थेंब आपल्याला लागणार आहे। तर 2-3 थेंब जे आहेत ते मी इथे अद्रकाचे घेतलेले आहे, कारण अद्रक हा गळ्यामध्ये जळजळ लागतो। आपण चहामध्ये वापरतो बघा, चहामध्ये जर थोडा जास्त झाला तर चहा सुद्धा आपल्याला गळ्यामध्ये जळजळ लागते। तर हे तर आपण लहान मुलांना देतोय, तर थोडं प्रमाण जे आहे अद्रकाचं कमी असलं पाहिजे। 8-10 थेंब तुळशीचे पानाचे घ्यायचे आणि 2-3च थेंब आपल्याला अद्रकाचे घ्यायचे आहे। आणि यामध्ये आपल्याला तिसरी वस्तू वापरायची आहे, ते म्हणजे मध। तर इथे मध घेतलेला आहे मी, हे माझ्याकडचं खूप जुनं मध आहे, तर त्यामुळेच असा रंग असा बदललेला आहे। मध सहज मेडिकलमध्ये कुठेही मिळतं, ओरिजिनल मध आहे माझ्याकडे। जे ओरिजिनल मध आहे, म्हणजे आमच्या गावामध्ये जे आहे ते झाडावरती मध पकडणारे लोक येतात, तर तेच लोक मध विकतात, तर त्यांच्याकडचं हे मध आहे जे त्यांच्याकडून आम्ही घेतलेलं होतं। तर खूप जुनं हे मध आहे, तर त्या मधाचे 2-3 थेंब मी इथे टाकलेले आहे। मध थोडं जास्त झालं तरी चालतं, थोडं गोड लागतं, त्यामुळे मुलं सुद्धा आवडीने घेतात। तर हे सर्व आपलं मिश्रण एकत्र करायचं आहे, छान एकजीव करून घ्यायचं, कालवून घ्यायचं आहे आणि ते पूर्ण आपला 5 मिली करायचं आहे। माझा मुलगा जवळपास आता 1.5 वर्षाचा होत आलेला आहे, 1 महिन्यात तो 1.5 वर्षाचा होणार आहे। तर त्याला बघा, मी इथे 5 ml देते। तर कोणत्या वयातल्या मुलांना किती डोस द्यायचा, तर 1 वर्षाच्या आत असेल तर 2.5 मिली, 1 वर्षाच्या वर असेल तर 5 मिली आणि 5 वर्षाच्या वर जर तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांना तुम्ही 10 मिली देऊ शकता। आणि प्रमाण थोडं कमी जास्त झालं तर काही फरक पडणार नाही, कारण घरगुती उपाय आहे, त्यामुळे साईड इफेक्ट कुठलेच होणार नाही, झाला तर फायदाच होईल। बघा, मी 5 ml इथे एका झाकणामध्ये, औषध झाकणामध्ये काढून घेतलेलं आहे। तर हेच आता मी माझ्या शाऊला देत असते, कारण औषधं बरीचशी दिली त्याच्यामुळे काहीच फरक पडला नाही। मागच्या वर्षी माझ्या मुलाला सर्दी झाली होती, तर त्या सर्दीमुळे त्याला डोळ्यात इन्फेक्शन झालं होतं। तर सर्दी बरेच दिवस जर मुलांना राहिली तर त्याचं बघा, कानातून सर्दी वाहू शकते किंवा डोळ्यातून सुद्धा सर्दी येऊ शकते। तर यावर्षी सुद्धा माझ्या मुलाला तेच झालं, मागच्या वर्षी सुद्धा त्याला तेच झालं होतं की सर्दी जास्त दिवस राहिली तर त्याच्या डोळ्यामधून ती सर्दी निघाली, म्हणजे त्याला सर्दीचं इन्फेक्शन झालं होतं, त्याच्यामुळे त्याच्या डोळे पूर्ण असे चिपकून गेले होते, पूर्ण डोळ्यामध्ये पाणी येत होतं, चिपड्यासारखं येत होतं। तर तेव्हा आम्हाला माहित नव्हतं, पण जेव्हा काल मी माझ्या मुलाला दवाखान्यात घेऊन गेली होती, त्याला 8 ते 10 दिवस झाले सर्दी आहे आणि हा घरगुती उपाय माझ्या मुलासाठी मी नेहमी करत असते, पण यावेळी थोडं मी दुर्लक्ष केलं। त्याच्यासाठी बघा, मी घरगुती उपाय न करता दवाखान्यात ते औषधच आणली, पण त्याने त्याला काहीच मान पडला नाही, उलट त्याच्या डोळ्यामध्ये इन्फेक्शन झालं सर्दीचं। तर आता बघा, मी काल माझ्या मुलाला दवाखान्यात घेऊन गेले होते, तर त्या डॉक्टरांनी सांगितलं की सर्दीमुळे डोळ्यामध्ये इन्फेक्शन होऊ शकते आणि त्याने सुद्धा मुलांचे डोळे येतात। तर कोणत्या मुलांच्या कानामधून सर्दी येते, सर्दी जास्त झाली की त्यांच्या कानामधून ते निघायला सुरुवात होते, तेव्हा आपण म्हणतो की याचा कान फुटला। पण काही मुलांना त्यांच्या डोळ्यांमध्ये सर्दीचं ते इन्फेक्शन होतं, तर माझ्या शाहूला सुद्धा सर्दीचं इन्फेक्शन झालं होतं, तर त्याच्यासाठी मी हा घरगुती उपाय केला आहे। आणि हा उपाय इतका छान आहे की डॉक्टरांच्या औषधाने गेले 10 दिवस झाले मी दवाखान्यातलं सर्दीचं औषध माझ्या मुलाला देते आहे, पण त्याने आराम पडला नाही। पण हे जे औषध आहे हे 2% दिले आहे मी, त्याच्यामुळे त्याला पूर्णपणे सर्दीला आराम पडलेला आहे। आणि उपाय कसा करायचा हे आपण पाहिलंय, पण हे द्यायचं किती वेळा,
तर हे द्यायचं. आज सकाळी दिलं तर आज संध्याकाळी द्यायचं आणि उद्या सकाळी द्यायचं. म्हणजे 3दा हे आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे एकसारखं रोज जे आहे ते आपल्याला हे द्यायचं नाहीये. जर सर्दी बसली नसेल तर 2-4 दिवसाची गॅप ठेवायची आणि नंतर आणखी 3 वेळा हे द्यायचं. तर हे 3च वेळा आपल्याला द्यायचं आहे, 3च्या वर आपल्याला द्यायचं नाहीये. तर इतकं लक्षात ठेवायचं. आणि खूप छान, खूप जबरदस्त असा हा उपाय आहे. नक्की करून बघा. तुम्हाला उपाय कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ माझा थोडा जरी आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.